अबीर अबीर तुझ्याबद्दल काय बोलू. आपण खूप वेळ जास्त घालवला नाहीये कारण की मी असते ऑस्ट्रेलियाला, पण आपण व्हिडिओ कॉलवरनं खूप मस्ती करतो नेहमीच. मला माहिती आहे की माझी बहीण तुला खूप खूप त्रास देते, पण जेव्हा केव्हा मी येते मी त्याचा आपण दोघं मिळून भरपूर रिवेंज घेतो. सो आता तू 8 वर्षाचा झालाय आणि मला वाटत पण नाही आहे मी तुला एवढंसं बाळ बघितलं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नेक्स्ट इयरला आलो तेव्हा तू आईला चिपकून असायचा आणि माझ्याकडे यायचाच नाही. आणि मग नंतर तुझी आणि गंधर्व काकाची खूप छान दोस्ती झाली. मग आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा आपण केवढी मजा केली होती पूलमध्ये. सो तुझ्या भावी आयुष्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तू एका नवीन वाटचालीला सुरुवात करतोयस, तू एका नवीन एज ग्रुपला जातोयस. सो तुला आत्ता नाही कळणार काही, पण मे बी लेटर समटाईम. ऑल द व्हेरी बेस्ट. कस्तुरीचा दरवळ हा, कस्तुरीचा दरवळ हा भारी अंबरा. अबीर खरा तर माझा भाचा, पण असा भाचा किंवा असं वाटतच नाही, असा मुलासारखाच वाटतो. स्वरालीचा भाऊ आणि त्याला खूप खूप प्रेम, खूप खूप आशीर्वाद त्याच्या व्रतबंध सोहळ्यासाठी. आणि लव्ह यू अबीर. अबीर काय सांगायचं, क्रिकेट वेडा, कोहलीचा फॅन, सारखं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. एकदम काय म्हणतात त्याला, एक म्हणजे क्रिकेट फॅनेटिक म्हणू शकतो मी. फक्त त्याला क्रिकेटशिवाय काही सुचत नाही, त्यामुळे तुम्ही त्याची रोखवत बघितलं असेल, फक्त क्रिकेट 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 आहे. त्यामुळे त्याची एक्साइटमेंट खरंच त्याच्या म्हणजे प्रोफेशनमध्ये टर्न होऊ दे आणि खरंच तो काहीतरी त्याच्यात करू दे. जर त्याला खरंच इच्छा असेल तर बेस्ट होऊन जाईल त्यासाठी. आणि अबीरचं तर काय एकदम, त्याच्या आणि माझं एक सिक्रेट आहे, ते फक्त त्याला आणि मलाच माहिती आहे. तो जेव्हा व्हिडिओ बघेल त्याला ते बरोबर कळेल. तो फक्त ते माझ्याबरोबरच करतो. मुंजीच्या शकुनानी हर्ष दाटला, आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा. कुर्यात बटोर मंगलम, कुर्यात बटोर मंगलम, कुर्यात बटोर मंगलम, कुर्यात बटोर मंगलम. अबीर माझा भाऊ आहे, तो खूप मस्ती करत असतो माझ्याबरोबर सारखा. त्याला खूप क्रिकेट आवडतं. जिथे त्याच्याकडे विराट कोहलीचा फोटो पण आहे त्याच्या कपाटाच्या आत. आणि त्याची आता त्याने केस कापले, तो खाली बघत होता तेव्हा तो छोटाच दिसत होता, त्याचा बेबीच वाटत होता छोटासा. तर अबीर तुझे केस पटकन परत येऊ देत म्हणजे आपण खेळू शकतो अजून चांगलं. आणि मग म्हणजे आम्ही तुला चिडवणार नाही. नाव ठेवलेलं अबीर आणि आमच्या सगळ्यांचा लाडका अबीर. मला आठवतंय की त्याचा जन्म झाला होता तेव्हा त्याला बघण्यासाठी आम्ही एवढा आतुर झालो होतो. आम्ही सिंगापूरवरनं इकडे 10व्या दिवशी तो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्या लगेच आलो. आणि निहिरावर जेवढं माझं प्रेम आहे तेवढंच किंवा थोडंसं जास्त अबीरवर प्रेम आहे. आणि आज त्याचा मुंज सोहळा बघताना एकदम गहिवरून आलं. मोठा झाला माझा छोटा अबीर आणि तो असाच मोठा होत राहो. आणि ठरल्याप्रमाणे त्याची प्रत्येक पहिली गाडी आम्ही घेणार आहोत. सो ऑल द बेस्ट अबीर. उल्हासिले
आबिर म्हणजे सगळ्यांचा लाडका आणि नातू आहे, त्यामुळे आणखीन दुधावरची साय जसं म्हणतो आपण तसंच आहे. आणि त्याच्या खोड्या सांगायचे म्हणजे खट्याळ गमतीदार आहे. सिरियस कधी पाहिलंच नाही आम्ही. बरं नसेल ते मस्त सिरियस होतो, नाहीतर क्रिकेटचं वेळ, खेळायचं वेळ, आणि त्याची आवड म्हणजे तो सगळ्यांमध्ये पटकीने मिक्स होतो आणि सगळ्यांना आपलंसं करतो. लहान वयात ते कौतुकास्पद आहे केव्हाही. खूप छान आहे नातू म्हणून तर फारच. सांगितलं एका शब्दात म्हणजे दुधावरची साय. अभिर, तुला माझ्या शुभेच्छा. खूप मोठा हो, खूप शिक आणि आई वडिलांचे पांगफेड. अबिर हा माझा सगळ्यात लाडका नातू आहे. त्याच्या लहानपणापासून माझं आणि त्याचं खूप प्रेम आहे. त्याच्याबद्दल मला बोलावं जेवढं कमीच आहे माझ्या दृष्टीने. माझी 2-3 नातवंड आहेत. तिन्ही नातवंड तिघही मला एक सारखी आहेत, पण त्यातले अबिर जवळ असल्यामुळं जास्त प्रेम आणि त्याच्याशी शेअरिंग करण्यात मला खूप मजा येते. त्याच्यावर ज्या गोष्टी मला सांगतो त्या मला ऐकाव्याशा वाटतात. त्याच्याशी माझी भांडणं होतात, मारामाऱ्या होतात आमच्या, आणि आम्ही खूप एन्जॉय करतो दोघं जण. त्याचे आई बाबा नसले तरी आम्ही त्याबरोबर होतो, खूप छान खेळतो. त्याच्या शाळेच्या वेळेत शाळेची वेळ हाणण्यासाठी मला खूप बरं वाटतं. आणि त्याच्या मुंजीच्या कार्यक्रमाबद्दल मला खरेदी करायला, त्याच्याबरोबर शेअरिंग करायला खूप आवडलं मला. आणि त्याच्या माझ्या मुलांनी आणि माझ्या सूनबाईंनी खूप कष्ट घेतले आणि त्यांनी खूप मजा केली. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडावा अशी परमेश्वराकडे इच्छा करतो. आणि अबिरला पुढील आयुष्यात अशाच खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. एवढं बोलून मी माझं मनोगत पूर्ण करतो. अबिर आमच्या दोन्ही बहिणींमधला एकच भाऊ आहे, माझ्यामध्ये आणि स्वरालीमध्ये. अबिर फार गोड आणि फार चांगला आहे. तो छोटा आहे पण फार बुद्धिमान आहे. त्याला क्रिकेट खेळायला फार आवडतं. त्याचा फेवरेट प्लेअर विराट कोहली आहे. आम्ही नाशिकमध्ये पण मज्जा करतो आणि त्याच्या मुंजीमध्ये पण फार मज्जा आली, एकदम धमाल केली. अबिरला आय हॅव माय ऑल विशेस विथ अबिर. अबिर माझा पहिला नातू आहे, खूप हुशार आहे. पुण्याहून नाशिकला येताना भेंडीची भाजी आणि पोळी ही ऑर्डर कायम असते. आणि आजोबांना असतं बॉल आणून ठेवा. अबिर, तू आता मोठा होतोय, मोठा माणूस हो. अबिर म्हणजे 6 मार्च 2018ला आम्हाला जगातलं गोड पिल्लू झालं आणि कळलंच नाही कधी ते एवढं म्हणजे बट्टूपर्यंत तो आला. त्याचं प्रत्येक वेळ म्हणजे कुठला आहे? त्याची लहानपणापासून ॲव्हेंजर्सची वेळ असू दे किंवा नंतर सगळ्यात पहिले छोटा भीमचं वेड, सगळ्यात पहिले प्राण्यांचं वेड. त्याच्यामुळे त्याने घराचं जंगल केलं होतं, टोपलीवर प्राणी आमच्या घरात. नंतर मी त्याच्यामुळे मार्वलच्या जगात फिरले पहिल्यांदा आणि आमचं सगळं जगच तो झाला. त्याच्या प्रत्येक आनंदात आम्ही फक्त आमचं समाधान बघत गेलो. आणि आता सध्या तर तिचं नवीन वेळ म्हणजे क्रिकेटचं, विराट कोहलीचं वेळ. त्याच्यामध्ये अनिश त्याचे बालपण कम्प्लीट करतो. पण एवढा छोटा असताना आता एकदम बटूपर्यंत गेला. आणि आजचं सगळ्यात मोठं कौतुक म्हणजे आज एवढी मुंजीच्या दिवशी इतका वेळ तो एका जागी बसून राहील आणि करेल सगळी विधी, हेच आम्हाला वाटलं नव्हतं. पण त्यांनी खूप आम्हाला इथं म्हणजे कोऑपरेट केलं, छान एकदम सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आतापर्यंत तो असा म्हणजे आमच्या शेल्टर खाली होता, आमच्या ह्याच्यात होता, पण आता तो
एका नवीन जगामध्ये जाणार आहे आणि आम्ही दिलेले संस्कार, बाबांनी दिलेला गुरुमंत्र, हे सगळं तो बाहेरच्या जगामध्ये अनुभवणार आहे. आमच्या संस्कारांची शिदोरी घेऊन तो खूप उंच उंच उडणार आहे, मला माहिती आहे. आणि आम्ही कायम आमच्या पिल्लू बरोबर असणार आहोत आणि खूप 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 मोठं व्हावं, हीच त्याला शुभेच्छा. तुला अबीर खूप 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 शुभेच्छा. खूप मोठा हो, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण हो.